सप्रेम जय भीम। या व्हिडिओची सुरुवात बघताना असं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे, पण ही काही जयंती नाही। स्वरूप जयंतीचं आलेलं आहे, पण ही काही जयंती नाही। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळा स्थानापन्न करायचा आहे, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। प्रसारमाध्यमांद्वारे याची म्हणजे न्यूज सगळीकडे पसरली आहे आणि त्या न्यूज ऐकून किंवा पुतळ्याचं स्थानापन्न होतानाचं दृश्य पाहण्यासाठी इतकी गर्दी जमलेली आहे आणि प्रत्येकाला किंवा मला स्वतःला सुद्धा असं वाटत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील व्यक्त होणारं आपलं सर्वांचं प्रेम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून येताना त्यांनी खूप प्रमाणात म्हणजे खूप सारी पुस्तकं खरेदी केली होती आणि डॉक्टर बाबासाहेबांचं परत येणं न जाणे कोणत्या कारणाने टळलं आणि बाबासाहेबांनी पुस्तकं मात्र पुढं पाठवली। पण त्या दिवशी काय झालं, इतका वारा पाऊस सुसाट सुरू झाला होता की बस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बोटमध्ये नव्हते, परंतु पुस्तकं किंवा इतर सामान त्यांचं असेल ते होतं आणि बाबासाहेबाचं टळलेलं ते चांगलं झालं म्हणायचं, कारण त्या दिवशी बोट ती बहुधा पाण्यात बुडली होती। मग पुन्हा दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना कळलं की असं असं घडलंय आणि बाबासाहेबांचा पहिला प्रश्न त्यांच्या सहकाऱ्यांना होता की माझ्या पुस्तकांचं किती नुकसान झालं असेल, माझे पुस्तकं किती जीवापाड जपलेली माझी पुस्तकं खराब झाली असतील। म्हणजे बाबासाहेबांना आपल्या समाजासाठी जगण्याची इतकी इच्छा होती की निसर्गाला सुद्धा लाज वाटली की ह्या माणसाचं आयुष्य इथं जर थांबवलं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही, असंच निसर्गसुद्धा म्हणला। कारण बाबासाहेब त्या बोटमध्ये बसणार नाहीत कळल्यानंतर बहुधा म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की बोट पाण्यात बुडली असणार आहे। बाबासाहेब जर त्या बोटमध्ये बसले असते तर बोट बुडली नसती, म्हणजे बाबासाहेब त्या बोटमध्ये नव्हते म्हणून बुडली, कारण आमचा उद्धार करता जिवंत राहायला पाहिजे होता। तरी पण बाबासाहेब आपले अल्पायुषीच ठरले, 65 वर्ष। बाबासाहेब जर आपले 100 वर्ष जगले असते तर आपण कुठं असतो किंवा आपण काय करत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर हा खूप मोठा विषय आहे, प्रत्येकाला याच्यावर निबंध लिहिता येईल, लहान थोरांना। कारण बाबासाहेब असते तर बाबासाहेब जिवंतपणीच आपल्याला म्हणले होते की तुम्हाला या देशाचे शासनकर्ते जमात व्हायचे। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर आज आपली जात शासनकर्ती जमात झालेली असती। याची मला पूर्ण खात्री नाही, विश्वास नाही। खात्री आणि विश्वासाच्या पलीकडचा जर एखादा शब्द असेल तर त्या शब्दाचं मला उल्लेख करावा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 100 वर्ष आयुष्य जगले असते तर शासनकर्ती जमात बनवलं असतं। जय भीम। पुतळा जिथं स्थानापन्न करायचं आहे तिथंपर्यंत आमची जयंती आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये, आणि तिथून हे पुतळा जिथं स्थापन करायचं आहे तिथून आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझा व्हॉइस ओव्हर बघून प्रतिष्ठाला सुद्धा रावलं नाही। प्रतिष्ठा म्हणली की मम्मी मला पण थोडं बोलायचं आहे, म्हणून प्रतिष्ठाला आपलं
जीवाचा शब्द म्हणायला लावला. जय भीम. पूर्ण शूट हे प्रतिष्ठाच्या पप्पाने केले, म्हणून प्रतिष्ठाच्या पप्पा काय या व्हिडिओमध्ये नाही. आणि मी आणि प्रतिष्ठा, निशा, मम्मी इतके जण मात्र सोबत चालत होतो पूर्ण जयंतीमध्ये. ब्रह्मबुद्ध आहे. आता प्रतिष्ठाचं सुरू झालं बघा, घरी जायचंय म्हणून. आता नेमकं कार्यक्रम आता मध्यावर आलेला आहे, तर आता प्रतिष्ठाचं सुरू झालंय. घरी जायचंय. बघा प्रतिष्ठा माझ्या काकाला झोपायल्यासारखं करायली, आणि घरी मात्र 11 वाजेपर्यंत झोपत नाही. पण आज तिला आता 9च्या दरम्यानच आता किती झोप येईल बघा. आपल्या हातामध्ये मूर्ती आहे. मी 1, 2, 3 म्हणल्यानंतर सगळ्यांनी पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करायचे. 1, 2, 3. मला जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कॉपीराईट क्लेम किंवा कॉपीराईट स्ट्राईक येईल म्हणून जे तिथं डीजेंनी गाणे वाजवले आहेत ते मला इथं लावता आलेले नाहीत. परंतु खरंच ते जे कोणी डिजिटल जॉकी किंवा डीजे होते किंवा त्यांना कुणी निर्देश दिले होते त्यांचे खरंच मनापासून आभार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे आपण गीतं ऐकतो ते फक्त आणि फक्त गाजलेली गीतं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर गीतं एखाद्या बाळाच्या जन्मापासून जर लावली तर त्याचं आयुष्य संपेल, परंतु दुसरं एक गाणं परत लावायची वेळ येणार नाही. असं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी संपल्यासारखं इतकी खराब गाणी वाजवायलेत. त्या वर्षातली जी सगळ्यात खराब गाणी असतात ती गाणी रिमिक्स करून वाजवली जातात. परंतु पुतळा स्थापन करण्याच्या दिवशी एकही गाणं इतर वाजलेलं नाही, फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजलेलं आहे. त्यामुळं खरंच त्या डीजेचे आणि त्याला निर्देश देणाऱ्या जो कोणी व्यक्ती असेल त्याचे मनापासून आणखी एकदा आभार, धन्यवाद.
जसं राष्ट्रगीताला 52 सेकंद स्तब्ध उभा राहणं स्वतःच्या इच्छेनं सुद्धा आहे आणि आपल्याला कायद्याच्या चौकटीतही बसण्यासाठी 52 सेकंद स्तब्ध उभा राहावं लागतं, तसंच त्रिसरण पंचशील म्हणताना सुद्धा स्तब्ध उभा राहायला आपण प्रयत्न तरी करूया. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दाखवले आहेत आणि बुद्धांचं त्रिसरण पंचशील म्हणायला फक्त 5 मिनिटे लागत असतील आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत राहतो त्यांच्यासाठी केव्हा तरी कधीतरी 5 मिनिटं स्तब्ध उभा राहायला काय हरकत आहे. मला सुद्धा वाटतं की आपला अलिखित नियमच बनायला पाहिजे की स्त्री सरण पंचशिलाच्या वेळी स्तब्ध जर उभं राहिलं नाही तर काहीतरी त्याला म्हणजे फाईन असायला पाहिजे, बालगट आणि वृद्धावस्था वगळून. सोहळा अतिशय उत्साहात साजरा झाला. प्रतिष्ठाचे पप्पा आणि मी निघालो घराकडे.